हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा माझा व्हिडिओ अगोदरचा आहे, जेव्हा मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं. म्हणजे ह्याच महिन्यातला आहे. तर 12 तारखेला केलं होतं मी गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात. तर तेव्हा मी श्रेया आणि श्रेयाच्या पप्पासाठी मला कांदा आणि लसूण चालत नव्हता, तर त्यांच्यासाठी शेवग्याची भाजी केली होती आणि माझ्यासाठी शापूची भाजी केली होती हिरवी मिरची टाकून. तर कांदा आणि लसूण वरचे आहे त्यामध्ये, आणि डाळ पण चालत नाही, म्हणजे द्विदल धान्य चालत नाही. ते याच्यासाठी जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा आपल्याला खाण्यासाठी चालत नाही. तर माझ्यासाठी मग शेपूची भाजी केली होती. पालेभाज्या चालतात, तर इथे दोघांसाठी शेवग्याची भाजी केली होती. तर इथे शेपूची भाजी आपल्या शेवग्याच्या भाजीला छान उकळी आली होती. त्यानंतर माझ्यासाठी अशा हिरव्या मिरच्या टाकून तव्यावरती शापूची भाजी केली होती. बारीक करून धुवून घेतली आणि तव्यावरती अशी खालीवर करून घेतली. तर इथे पूजा मांडलेली होती छान. गुरुचरित्राचं पारायण महिन्यातून एकदा तरी, म्हणजे एकदा करायचं आहे मला. दर महिन्याला एक वेळेस करायचं आहे. तर 2 वेळेस झालं माझं करणं, म्हणजे एक मागच्या महिन्यात आणि एक ह्या महिन्यात. तर 2दा, तर असं 5 वेळेस करायचं आहे मला गुरुचरित्राचं पारायण. तर नंतर हा शेवटच्या दिवशीचा आहे व्हिडिओ, थोडा क्लिप. तर शनिवारचा आहे. तर शनिवारी नैवेद्यासाठी मी येथे पुरण केलं होतं. गुरुला नैवेद्य दाखवण्यासाठी पुरण केलं होतं आणि धोंडे केले होते मी, ते 33 धोंडे. आणि त्याच्यात देवघरामध्ये एक ठेवण्यासाठी आणि एक पारायणाला आणि एक गुरूंना ठेवण्यासाठी असे 4-5 असे 33 सोडून असे 4-5 केले होते वरती. तर इथे बघू शकता 33 धोंडे. नंतर मग मी गाईला चारून दिले. तर पुरणपोळ्या केल्या होत्या नैवेद्यासाठी. आणि त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा पण थोडी क्लिप होती माझं पारायण संपल्यावर. तर इथे ब्लाऊज आले होते शिवण्यासाठी. तर मग इथे ब्लाऊजची कटिंग केली होती, कटाई केली होती. तर इथे हे गोल्डन कलरचं ब्लाऊज आणि एक हे होतं काळपट ग्रे कलर होता. तर ते कट केलं होतं मी आणि ते शिवून काढलं होतं. तर साडीवरचं ब्लाऊज आहे. तर 2 ब्लाऊज आणि एक साडी आहे त्या ताईची, कस्टमरची. तर फॉल लावून ठेवलेला होता मी साडीला. तर ते घेण्यासाठी येणार होत्या. तर मग इथे माझी चालली होती घाई ब्लाऊज शिवण्याची. तर कटोरी ब्लाऊज आहे. छातीचं 10 इंच आहे छातीचं माप, म्हणजे फिटिंगची 10 इंच साईज. आणि कंबर होती 9. बाईची फिटिंगची होती 6. असं फिटिंगच्या वेळेस मी माप म्हणजे मोजून घेतलेले होते. तर 4 वाजता ब्लाऊज द्यायचे होते त्यांना. तर इथून मी ब्लाऊज शिवत होते आणि श्रेया बघत होती तारक मेहता का उल्टा चष्मा सिरियल पाहत होती ती. तर माझं चालू होतं ब्लाऊज शिवत सिरियल पाहणं.
तर मी एका दिवशी 2च ब्लाऊज शिवते काम करून, माझं काम घरातले काम आवरून. तर 2 ब्लाऊज शिवत असते, पण फिनिशिंग खूप छान येते. तर कस्टमरला खूप आवडतात माझे ब्लाऊज. तर तुम्ही बघू शकता, खूप छान शिवण्यात आलं होतं. माझं आरामात असतं, पण फिनिशिंग खूप छान असते. त्यामुळे कस्टमर आवडीने ब्लाऊज टाकतात माझ्याकडे. आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई 150च आहे आमच्याकडे. तुमच्याकडे किती आहे तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर सिटीमध्ये जास्ती असते शिलाई. तर कटोरी ब्लाऊज आहे तर 150 रुपये, आणि प्रिन्सेस कटचं थोडं म्हणजे 170 आणि 170 घेत असते. अस्तर असलं तर मग आपलं अस्तर धरून 200 रुपये. तर आणि लटकन आता कटोरी ब्लाऊजचे 150 आहे, तर मग बंद लावायचे होते तर त्या बंदाचे वेगळे घेतले त्यांच्याकडून 10 रुपये बंदाचे. आणि जे लटकन तयार करतो तर त्याची देत नाही, तर नुसतं बंदाचे देतात. तर असे 150 आणि ते 10 रुपये बंदाचे, असे 160 रुपये घेत असते मी. आणि जे 4 टक्स आहे त्याचे 120 देतात. आणि डिझाईनवर मग पैसे वाढतात. तर तुमच्याकडे किती शिलाई आहे, तुम्ही किती घेता, तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझी शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे 40 इंच छातीचा भाग होता त्यांचा, आणि 36 इंच कमर, सॉरी नाही 36 नाही, तर माप मी 9 इंच म्हणजे फिटिंगसाठी 9 इंच मोजून टाकलेलं होतं. तर आता माप माझ्या लक्षात नाही राहिलं. तर इथे लटकन बनवून चालले होते माझे. तर ते लटकन त्यांनी एकच सांगितलं होतं करायचं, म्हणजे ते जो गोंडा असतो तो लटकन तो. तर मी दोन केले होते, एका खाली एक. तर खूप छान वाटत होते. आणि एक ब्लाऊज शिवलं तर एवढा कचरा पडला खाली ब्लाऊजच्या कळ्या. श्रेयाचा टाईम झाला होता ट्युशनला जायचा, क्लासला. तर तिची चालली होती गडबड. तर अशा प्रकारे लटकन केली होती मी तयारी. ते घंटी टाईप खूप छान वाटत होते. तर इथे ब्लाऊज लटकन लावून झाले होते माझे, दोरी लावून झाली होती. तर रेडी झाला होता ब्लाऊज. तर कसं वाटलं माझे ब्लाऊज आणि माझी पूजा, गुरुचरित्राची पारायणाची पूजा कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.